जर तुमच्या शेडमधील कोंबड्या तोंड उघडून श्वास घेत असतील तर ही फक्त गरमी नाही, हा तुमच्या शेडवर येणाऱ्या नुकसानीचा पहिला मोठा इशारा आहे। हा असा सायलेंट किलर आहे जो पक्ष्यांना बाहेरून नाही तर आतून संपवतो। आणि आपली सर्वात मोठी चूक काय, आपल्याला वाटतं पाणी दिलं की सगळं ठीक होईल आणि खेळ तिथूनच सुरू होतो। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला गरमी होते तेव्हा आपल्याला घाम येतो आणि तो घाम आल्यावरती आपलं शरीर कूल डाऊन होतं। पण मित्रांनो, कोंबड्यांना तसली सिस्टीम नसते, म्हणजेच कोंबड्यांना स्वेट ग्लँड नसतात, त्यामुळे त्यांना घामच येत नाही आणि त्यांची बॉडी नॅचरली कूल होऊ शकत नाही। म्हणून बॉडी कूल करण्यासाठी कोंबड्या जोरजोरात श्वास घ्यायला लागतात, म्हणजेच पॅन्टिंग करायला लागतात। त्यामुळे त्यांना थकवा येतो, त्यांची एनर्जी खूप लूज होते, डिहायड्रेशन होतं आणि काही सिव्हिअर केसमध्ये त्यांची मॉर्टिलिटी सुद्धा होते। म्हणूनच लक्षात ठेवा, आपण गरमी सहन करू शकतो पण कोंबड्या नाही, कारण त्यांच्याकडे कुठलीही नॅचरल कूलिंग सिस्टीम नसते। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट समजून घ्या, कोंबडी ज्यावेळेस जास्त पॅन्टिंग करते त्यावेळेस ती शरीरातून एक महत्त्वाचा गॅस बाहेर जातो, तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड। हा गॅस ब्लडचं बॅलन्स ठेवतो आणि तो गॅस जास्त बाहेर गेला की ब्लडचं बॅलन्स बिघडतं। सोप्या भाषेत बॉडी कन्फ्यूज होते, काय नॉर्मल आहे तेच कळत नाही। याचा रिझल्ट काय होतो, कोंबडी खाणं कमी करते, अंडी कमी होतात आणि शरीर फार वीक होतं आणि FCR खूप हाय होऊन जातो आणि काही सिव्हिअर केसमध्ये तर कोंबडीची मॉर्टिलिटी सुद्धा होते। हीट स्ट्रेसमध्ये कोंबडी हीटमुळे मरत नाही, ती बॉडीचं बॅलन्स बिघडल्यामुळे मरते। हीट स्ट्रेसमध्ये शरीर आतून खूप गरम होतं, जसं इंजिन ओव्हरहीट झालं की पार्ट जायला लागतात। त्याच प्रकारे शरीरात हानिकारक घटक तयार होतात, हे काय करतात, लिव्हरला डॅमेज करतात, इंटेस्टाईनला कमजोर करतात आणि इम्युनिटी डाऊन करतात। म्हणजेच तुम्ही कितीही फीड दिलं तरी कोंबडी ते नीट वापरू शकत नाहीत, म्हणजेच खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होतं। आता ही स्ट्रेसमुळे पोटात काय होतं ते समजून घेऊयात। कोंबडीच्या पोटात म्हणजेच गटमध्ये गुड बॅक्टेरिया असतात, हे डायजेशन चांगलं ठेवतात आणि हेल्थ मेंटेन ठेवतात। पण ज्यावेळेस हीट स्ट्रेसमुळे हे गुड बॅक्टेरिया मरतात आणि बॅड बॅक्टेरिया जास्त वाढतात आणि परिणामी काय होतं, डायजेशन खराब होतंय, लूज ड्रॉपिंग वाढते आणि रोग पटकन पकडतात, इम्युनिटी डाऊन होते। म्हणजेच कोंबडी बाहेरून ठीक दिसते पण आतून सिस्टीम खराब झालेली असते। म्हणूनच हीट स्ट्रेसमध्ये फक्त पाणी देऊन उपयोग नाही, बॉडीला 4 सपोर्ट लागतात। इलेक्ट्रोलाइट हे बॉडीचं बॅलन्स ठेवतं आणि डिहायड्रेशन होऊ देत नाही। व्हिटॅमिन C हीट स्ट्रेस कमी करायला मदत आणि बॉडी स्ट्रॉंग ठेवतो। सोडियम बायकार्बोनेट CO2 मुळे जे ब्लडचं बॅलन्स बिघडलेलं असतं ते परत व्यवस्थित करतो। लॅक्टोबॅसिलस पोटात गुड बॅक्टेरिया वाढवतो, पचन सुधारतो आणि लूज मोशन थांबवतो। थर्मोकेअर C सारखा प्रोडक्ट यात उपयोगी पडतो, कारण यात हे सगळे घटक एकत्र आहेत, व्हिटॅमिन C, इलेक्ट्रोलाइट, सोडियम बायकार्बोनेट आणि लॅक्टोबॅसिलस। म्हणजे बॉडी कूलिंग, स्ट्रेस रिलीफ आणि गट सपोर्ट एकाच वेळी मिळतो। आता या औषधाचा वापर कसा करायचा ते बघू। 1 ml 1 लिटर पाण्यामध्ये सकाळी 3 ते 5 तासाच्या फ्रेश पाण्यात हे औषध द्यावं। आणि हो, औषधाचा ओव्हरडोस करू नका आणि आपण ज्या पाण्यात औषध देतोय ते नेहमी फ्रेश असायला हवं। मी कोणत्याही प्रोडक्टचे प्रमोशन करत नाहीये, मी माझ्या अनुभवातून सांगतोय। या प्रोडक्टमध्ये आपल्याला जे कॉम्बिनेशन लागतं ते आहे, यासारखा अजून एखादा प्रोडक्ट असेल तुम्ही तोही वापरू शकता। स्ट्रेसला इग्नोर केलं तर नक्की नुकसान होणार, पण जर सायन्स समजून घेतलं आणि प्रॉपर सपोर्ट दिला तर तुम्ही नक्कीच तुमचे बर्ड्स आणि तुमचं प्रोडक्शन वाचवू शकता। अशाच डीप आणि प्रॅक्टिकल नॉलेजसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।